महत्वाचा विषय आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेतल्या मुद्द्यांविषयी आपण बोलू. कारण मी जेव्हा लोकसभेत उभा होतो त्या कांद्यावर 39 खासदार महायुतीचे असताना त्यातला एकही खासदार बोलत नव्हता. आता त्याचे उमेदवार आहेत कांदा निर्यात बंदीविषयी कुठे बोलले तर माझ्या ऐकिवात नाही. दुधाचे दर पडले तर त्यांनी आंदोलन केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. बिबट्याच्या विषयी ज्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपण काही निधी आणल्याच्या वल्गना करता त्याच माननीय मुख्यमंत्र्यांना बिबट प्रबळ क्षेत्रामध्ये जर मुख्यमंत्री तुमचं एवढं ऐकत होते तर आमची माणसं राहत नव्हती का? त्या बिबट प्रबळ क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट आहे हे सांगायला तुम्हाला कसं नाही? त्या दिवसा 3 फेज लाईट मध्ये पुढे लढायच्या निवडणुकीची तसलीच होत नाही. हा महत्वाचा प्रश्न. आणि हे मुद्दे घेऊन आपण जात असताना निवडणूक देशाची, निवडणूक ही मुद्द्यांची. देशाचं पुढचं 5 वर्षाचं लोकप्रतिनिधित्व कोण करणार हे ठरवणारी आणि सगळे सर्वे आले. या सगळ्या सर्वेमध्ये अगदी सीडीएसएसच्या गोपनीय सर्वेमध्ये सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची प्रचंड लाट महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला अत्यंत जबाबदारीनं विधान केलं की विजय आपल्या दृष्टिक्षेपात आहे. आणि हे करत असताना आपल्याला वारंवार इतर मतदारसंघातही जायचंय. मगाशी निकम साहेब बोलले दिवस कमी मिळणार आहेत. हो, दिवस कमी मिळणार आहेत उमेदवाराचे तुम्हाला. आणि म्हणून मी म्हणालो तुमच्यापैकी प्रत्येक जण उमेदवार आहे आणि तुम्हाला जबाबदारीनं सांगतो निवडणूक आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष असताना शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये मागे राहता कामा नये ही तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी. त्यामुळे ही जबाबदारी जर पेलायची असेल तर महाराजांची एक शिकवण आधी लक्षात घ्या. जर आपापला बुरुज सांभाळला, माझा बुरुज माझं गाव असेल, माझा बुरुज माझी गल्ली असेल, माझा बुरुज माझा पंचायत समिती गट असेल, माझा बुरुज माझा जिल्हा परिषद गट असेल, तेवढा सांभाळा. ही फार वेगळी लढत आहे. ही तत्वांविरुद्ध जसं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत आहे तशी ही स्वार्थाविरुद्ध तत्वांची लढाई. समोरून पैशाचा अमाप मारा होणार आहे. मगाशी पाटील सांगत होते पैशाचा अमाप मारा होणार आहे. पण जाऊन मतदारांना आवर्जून सांगा की आमचा उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या तत्वांवर, पवार साहेबांच्या आशीर्वादावर, उद्धव साहेबांच्या विश्वासावर, राहुल गांधींच्या प्रतिमेवर विश्वास ठेवून पुढे चालणार आहे. त्याची परदेशात कंपनी नाही, त्याचा मोठा कारखाना नाही, त्याची मोठी शिक्षण संस्था नाही, त्या शिक्षण संस्थेला कोणी कंपन्यांचा सीएसआर ओतलेला त्यांनी नाही. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला उमेदवार आणि हे सामोरं जात असताना प्रत्येकाने आपला बूथ आधी सांगितला. कारण येन प्रकारेनं ही निवडणूक जिंकायचीच असा अट्टहास काही जणांचा आहे. काही वक्तव्य फार धोकादायक असतात आणि काही वक्तव्यांमध्ये पुढच्या काळाची पावलं दिसतात. म्हणून डीके सर त्या दिवशी मी समोरच्या उमेदवारांची एक क्लिप ऐकली. त्यामध्ये त्यांना पत्रकारांनी विचारलं तुम्हाला 2019च्या ही निवडणूक तुम्ही का लढताय तर त्यांनी सांगितलं 2019च्या निवडणुकीचा बदला घ्यायचा. सफेद आश्चर्य वाटलं मला. 2019च्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे, 2019चा बदला घ्यायचा आहे. ही जर मानसिकता असेल तर माझ्या भावानं ही निवडणूक तेवढ्याच काळजीने ही आपल्याला लढायची ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळोवेळी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतील. कार्यकर्ते म्हणून आपला गाव, आपला पंचायत समिती गण, आपला जिल्हा परिषद गट हा कटाक्षानं आपण वाढला पाहिजे. पत्रकारांच्या समन्वयाविषयी डीके सर मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण जसं मी म्हणालो तसं आमच्याकडे मोठे नेते नाहीत, आमच्याकडे मोठ्या यंत्रणा नाहीत. राजूभाई तुम्ही सुद्धा सांगितलं अनेकांची चर्चा करण्याची काहीतरी हे आहे. पण माझा अभिमान आहे डीके सर असतील, सचिन भाऊ असतील, या सगळ्या हेमंतराव
असतील, राजनजी असतील, आमचा सायदीप असेल, त्या सगळ्यांचा अभिमान यासाठी आहे की लोकशाही टिकण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग एक हिमतीनं लढतंय याची जाणीव कुठेतरी मनात ठेवून तेवढीच निरपेक्ष आणि तोलामोलाची साथ तुम्ही सगळेजण देताय, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. मला पत्रकारांनी जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.